नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी सुक्या खोबऱ्या लाडूची रेसिपी घेऊन आलेली आहे। चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया। मी घेतलेला आहे 1 पाव खोबरा किस, 1 वाटी साखर आणि अर्धा ग्लास पाणी। चला तर मग सुरुवात करूया। गॅस ऑन करून आपल्याला 1 वाटी साखर पातेल्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी मिक्स करून कमी गॅसवर आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आपल्याला गॅसचा स्पीड कमी ठेवायचा आहे जेणेकरून आपली साखर चिटकणार नाही आणि व्यवस्थित आपल्या पाकाला कलर येईल। हे बघा, अशा पद्धतीने कमी गॅसवर आपल्याला हलवून घ्यायचं आहे। सतत हलवत राहायचं आहे, आपला पाक व्यवस्थित होईल आणि कलरही छान येईल। आपण सतत हलवत राहूया। हे बघा, अशा पद्धतीने तयार करून घेऊया आणि आपल्याला चमच्यामध्ये थोडासा दिसतोय की थोडा चिकटपणा येतोय। हे बघा, मी बोटाच्या साहाय्याने बघतीये की कसा तयार झालेला आहे। आपला पाक रेडी आहे। चला तर मग पातेला घेऊया खाली आणि त्यामध्ये घालूया खोबरं किस आपल्याला व्यवस्थित घालून हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं आपल्याला तसंच ठेवायचं आहे, म्हणजे आपण व्यवस्थित आपलं लाडूसाठी मिश्रण तयार होईल। हे बघा, तयार झालेलं आहे आणि थोडंसं कोमटच याच्यामध्ये आपल्याला लाडू बांधायचे आहे। थंड होऊ द्यायचं नाही आहे, म्हणजे आपल्या लाडूला व्यवस्थित आकार येईल। अशा पद्धतीने आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहे। हे बघा, मी सर्व लाडू तयार करून घेते आहे व्यवस्थित। या साईजमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणत्याही साईजमध्ये लाडू बनवू शकता। छोटे मोठे वेगवेगळ्या शेपमध्ये, मोदकच्या आकारामध्ये आता भरपूर साधनं बाजारामध्ये विकत मिळत आहेत, तर तुम्ही कोणत्याही साईजने लाडू बनवू शकता। हे बघा, मी गोल बनवून घेतलेले आहे। अशा पद्धतीने आपले लाडू तयार आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशा रेसिपी बघत राहा। तोपर्यंत खात राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।